कधी तुम्हाला असं वाटलंय का, की आपल्यासोबत जी व्यक्ती हसून बोलते, ती मनात काहीतरी लपवते करून? बरोबर. आजचा विषय आहे, खोटं बोलणारी व्यक्ती कशी ओळखायची? हॅलो, मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनेलमध्ये. तर मग ह्यांची लक्षणं काय असतात? पहिलं काय माहितीये का? खोटं बोलणारी व्यक्ती कधीच एका गोष्टीवर ठाम नसते. ते आता काहीतरी बोलतं, थोड्या वेळाने अजून काहीतरी वेगळं त्याच्यात असतं. त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती असते. म्हणजे तुम्ही त्याला जो प्रश्न विचाराल ना, त्याचं उत्तर तो अ, आता एक काहीतरी वेगळं देईल, मग पुन्हा त्याच्यात मध्ये काही गोष्टी ॲड करून वेगळं देईल. म्हणजे त्याचं मनच त्याला सांगत असतं, की आपण बोललेलं खोटं हे पकडणार तर नाही ना. खरं तर हे नॉर्मल असू शकतं त्याच्यासाठी, पण खोटं बोलणं हे खरंच मॅटर करतं. त्या समोरच्या व्यक्तीला ज्याने त्याच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. दुसरं म्हणजे काय, की तो तुम्ही काहीतरी छान नॉर्मल प्रश्न विचाराल त्याला, पण ते खोटं बोलणारा व्यक्ती काय करणार? त्या नॉर्मल प्रश्नाला तुम्हाला पूर्ण मीठ, मसाला म्हणजे साधा प्रश्न असेल, पण ते सगळी हिस्ट्री, जिओग्राफी सगळं सांगून तुम्हाला ते उत्तर देणार. याचं कारण काय असतं माहिती की त्यांची चोरी पकडी जाऊ नये म्हणून हे सगळं ते करत असतात. मग आता लक्षात ठेवा, जर समोरचं तुम्हाला जर आणि आपलं इंट्युइशन खरंच असतं नेहमी. प्रत्येक गोष्टीमध्ये जे आपण आतला आवाज आपल्याला सांगतो, की इथे काहीतरी दाल में कुछ काला है, तर समजून जायचं, की इथे काहीतरी पाणी मुरतंय. मग त्या व्यक्तीच्या हावभावाकडे, त्याच्या कृतीकडे आपण बारकाईने लक्ष द्यायचं. तो किती खरं बोलतोय आणि किती खोटं बोलतोय हे तो स्वतःच सांगून देतो. हं. दुसरं म्हणजे काय माहितीये का? ती व्यक्ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून कधीच बोलणार नाही. त्यांना भीती असते. जर हिने माझं खोटं पकडलं तर माझ्या डोळ्यांची फडफड होते, माझे डोळे स्थिरच म्हणजे त्यांना स्वतःलाच ते फील होत असतं नेहमी. त्यामुळे ते आतमध्ये घाबरलेले असतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये ते पटकन दिसून येतं, की हे खरं बोलतायत की खोटं बोलतायत. त्यामुळे ही अशी व्यक्ती जी आहे खोटारडी, पहिलं तर आपला आय कॉन्टॅक्ट नाही ठेवणार आपल्यासोबत. पण आपल्याला काय करायचंय, त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनच बोलायचंय आणि त्यांचा चेहराच, त्यांचे डोळेच सगळं सांगणार आहे, की हा माणूस खोटं बोलतोय म्हणून. ठीक आहे? कधी-कधी तो ॲक्टिंग जी करतो ना, ती ॲक्टिंग पूर्णपणे फसलेली असते. त्याला असं वाटतं म्हणजे ओव्हर स्मार्ट बनतो. काय माहितीये का? त्याला आता ते म्हणजे हे सत्य आहेच, की बाबा खोटं बोलणारी व्यक्ती डोळ्यात डोळे घालून बघूच नाही शकत. मग मुद्दाम म्हणून ती व्यक्ती काय करणार माहितीये का? आपल्या डोळ्यामध्ये जास्त वेळ असं डोळे स्टेअरिंग करून आपल्याशी बोलणार. म्हणजे तो असं दाखवून देतोय, की मी खोटं नाही बोलत आहे. पण खरं तर इथेच चुकतो. अरे बाबा, तू नाही खोटं बोलत, पण चेहरा तुझं चेहऱ्यावरचं जे भाव आहे, जे तेज आहे ना, तेच आपल्याला सांगून जातंय, की तू खोटं बोलतोयस. त्यामुळे सत्य कधीही लपत नाही. हे त्याने तरी म्हणजे निश्चित करायलाच हवं, जी व्यक्ती खोटं बोलतात ते. आणि आपल्याला त्याचे भाव ओळखायचे आहेत. सत्य काय आहे ते आपल्याला समोरासमोर त्याच्या चेहऱ्यावर दिसून येणार. त्यामुळे त्याच्या डोळ्यात डोळे घालूनच बघायचं आपल्याला. ओके? काय होतं माहितीये का? कधी-कधी अशी व्यक्ती आहे ना, अ, चिथर झालेली असते अशी. त्यामुळे त्याच्या स्वतः शारीरिक हालचाली वाढलेल्या असतात. कधी-कधी त्याचा हातपाय असे हलवत असतो तो, कधी असे खांदे असे मागे-पुढे घेणार किंवा अ, हातापायाचे असे थरथरणार, त्याचे हात असे ना थरतात, शेकिंग होणार. म्हणजे त्याला माहीत असतं, की मी खोटं बोलतोय आणि आपण खोटं आपल्या त्या व्यक्तीला बोलतोय ज्याने आपल्यावर विश्वास टाकलाय किंवा आपली चोरी पकडू जाऊ नये, ह्या गोष्टीची त्याला भीती असते. त्यामुळे तो काय करतो, स्वतःच घाबरलेला असतो. काही-काही केसेसमध्ये म्हणजे ती व्यक्ती स्वतःच घाबरलेली असते आणि त्याच्या शरीराची हालचाल होत असते. थरथरणं म्हणा किंवा ओठ ओठ असे कापतात बोलताना, कचरतात. डोळ्यांची उघडझाप होत ते पटकन-पटकन. ह्या नॉर्मल अशा ह्या गोष्टी शारीरिक आहेत ज्या बदल होतात त्या खोटं बोलताना आणि फास्ट-फास्ट बोलतात कधी-कधी. तर मग लक्ष ठेवायला पाहिजे आपल्याला अशा गोष्टी या या व्यक्तीकडे जास्त लक्ष द्यायचं मग आपण. ठीक आहे? जसं मी मगाशी सांगितलं तसं. म्हणजे या व्यक्ती काय करतात माहितीये का? स्वतःच स्वतःला वाचवण्याचा कधी-कधी प्रयत्न करतात. त्यांना माहिती असतं ना आपण खोटं बोलतोय ते. मग समोरचं व्यक्ती आपल्याला पकडू नये म्हणजे समोरची आपली जे कोण असेल ओळखीचे ते आपल्याला पकडू नयेत आपण खोटं बोलतोय. मग हे स्वतःच स्वतःला जस्टिफाय करत असतात. कसं माहितीये का? की
तुम्ही त्यांना नॉर्मल प्रश्न विचार. समजा कोणीतरी हॉटेलमध्ये जेवायला गेलं, तुमचा नवरा तुमचा किंवा बायको हॉटेलमध्ये जेवायला गेलं, पण त्याला घरी सांगायचं नाही आपल्या आवडत्या व्यक्तीला, की मी बाहेरून जेवून आले. तर मग ते काय करतात माहितीये का? एक्सप्लेनेशन्स देतात मग आपल्याला. आपण विचारलं ना, "बाहेरून जेवून आलास का?" मग ते बरेच म्हणजे त्या गोष्टीला ते इतका फाफट पसारा लावतात ना, की फायनली ते त्या बोलण्यातच सांगून जातात, की हा बाहेरून जेवून आलाय. पण ते असं सांगतात, की नाही मला असं ऑफर आली होती, पण मी गेलो नाही. मी बाहेर जाणार होतो. काय-काय म्हणजे एक्स्ट्रा सांगत असतात. एक्स्ट्रा गोष्टी ॲड करतात त्याच्यामध्ये आणि मी असं नाही केलं, असं त्यांना सांगायचं असतं समोरच्याला आणि मग ते इथेच फसतात. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यातच ते जास्त एक्सप्लेनेशन जेव्हा देतात ना, "नाही, नाही, मी असं नाही केलं" किंवा अजून काहीतरी नाही ह्या गोष्टी ॲड करतात. ते खरं तर खोटं बोलत असतात. हो. कधी-कधी एवढं एक्सप्लेनेशन म्हणजे मी नाहीच केलं हे, तुला काहीतरी गैरसमज होतोय माझ्याबद्दल. हे असं एक्सप्लेनेशन देऊन ते त्या गोष्टीला टाळत असतात. त्यामुळे आता लक्षात ठेवा. हे जे स्वतःचा बचाव जास्त करतात ना, तेव्हा ते खोटंच बोलत असतात. नंतर पुन्हा त्यांच्या आवाजाचा टोन आहे ना, तो टोन बदलतो. काही वेळेत टोन जास्त प्रमाणात नसतो. काही वेळेत तो टोन कमी म्हणजे आवाज थरथरतो, वाढतो. बघा मला मला माझ्या ह्याच्यामध्ये असा अनुभव आला, की जेव्हा खोटं बोलतात ना ते, तेव्हा ते जास्त आरडाओरडा करतात. म्हणजे ते सिद्ध करत असतात, की मी मी नाही केलंय किंवा मी तो नाहीये, मी तसं नाही केलंय, असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि इथेच मुळात सगळं चुकतं. खोटं काही जण काय करतात, दबक्या आवाजामध्ये "नाही, नाही, असं मी नाही मी असं काही केलं नाहीये." असं म्हणजे आवाज त्यांचा कमी जास्त होतो. म्हणजे हे जे बदल होतात ना आपल्या शारीरिक, जसं शारीरिक हात-पायांचे थरथरणं, डोळे थरथरतात, असं कापरं भरतं तसं कधी-कधी होतं नॉर्मल हां. तसं काही जणांच्या हे आवाजामधले बदल होतात. त्यामुळे तेव्हा पण ती व्यक्ती खोटं बोलत असतं, असं आपण समजून जायचं. त्यानंतर काही वेळेस काय होतात, ते त्या ठिकाणाहून पळ काढतात. म्हणजे काय, की आपण काही प्रश्न विचारलाय समजा त्यांना, आपल्याला त्या गोष्टीचं आपल्याला समजा त्यांच्याकडनं उत्तर हवंय आणि ते काही त्या देण्याच्या ह्याच्यात नसतील, खरं सांगण्याच्या मनस्थितीत नसतील, तर ते त्या तिथून पळ काढतात म्हणजे विषय बदलतात किंवा दुसऱ्या ठिकाणी तिथून त्या जागेतून दुसऱ्या ठिकाणी निघून जातात. म्हणजे अव्हॉइड करतात आपल्याला उत्तर देण्याच्या बाबतीत. तेव्हा पण आपण समजायलाच पाहिजे, की हे खडलंय खरोखर म्हणजे इथे खोटंच बोलतायत ते. त्यामुळे आता लक्षात घ्या. हं. बघा हे असं पळ काढणारे असतात ना, मग ते काय म्हणजे आपल्याला सांगतात, की नाही अ, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे किंवा ह्याच गोष्टी आपल्याशी ते नेहमी वारंवार बोलतात किंवा तिथे मी नव्हतोच. हां, मग हे जे असं खोटं जे बोलतात ना जेव्हा ही माणसं जेव्हा खोटं बोलतात, त्यांना हे असं फील नाही होत, की आपण जे खोटं बोलतोय, भले छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते ही. बघा, नात्यामध्ये जेव्हा खोटं बोललं जातं ना, अगदी लहान-लहान गोष्टींपासून सुरुवात होते. पण त्या गोष्टी कधी-कधी मग इतक्या वाढत जातात ना, आपल्याला ती कल्पना पण करवत नाही. हेच समजा आई-बाबा दोघांपैकी कोण खोटं बोलतंय, मुलांसमोर जेव्हा ह्या गोष्टी होतात ना, या गोष्टीचा इफेक्ट त्या मुलांवरती सुद्धा होतो. म्हणजे त्यांना कळतं. आपल्याला असं वाटतं ही मुलं काय ऐकत नाहीयेत किंवा त्यांचं काही लक्ष नाही आहे. पण ते पूर्ण 100% आपल्याकडेच लक्ष असतं त्यांचं. ते आपल्याला ऑब्झर्व्हच करत असतात. काय करतायत मम्मी, पप्पा काय बोलतायत ते. मग हे खोटं बोलण्याचे परिणाम त्या मुलांवरती सुद्धा होतात. दुसरी गोष्ट आपण इतका विश्वास ठेवलेला असतो. आपली एवढी विश्वासाची जी पूर्ण आपण त्यांना काय बोलतो, पूर्ण आपला टाईम दिलेला असतो, वेळ पूर्ण आपण त्यांना सर्वस्व दिलेलं असतं आणि अशा वेळेस ते आपल्याशी खोटं बोलतात. ह्याचा मानसिक पण खूप त्रास होतो. जेव्हा ते कळतं, की नाही हे असा हा वागला माझ्यासोबत, हे असं वागायला नको होतं. म्हणजे ते सहज बोलून जातात, "नाही, नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय." अरे बाबा नाही होत गैरसमज. परिस्थिती, सगळ्या तिकडच्या गोष्टी त्या सगळ्या सांगतायत, की तू खोटं बोलतोयस. मग एकदाचं काय ते खरं काय आणि खोटं काय ते बोलून दाखवायचं. माणसाने एकदा खरं बोलल्याने जो काही त्रास होईल तो एकदाच होईल. पण सतत खोटं बोल म्हणजे एकदा पकडलं, ती वेळ टाळून दिली त्याने, दुसऱ्यांदा पकडलं तेव्हा टाळून म्हणजे असं सतत खोटं जेव्हा बोलत होतं त्याचा पूर्ण इफेक्ट मग त्यांच्या त्या संसारामध्ये होतो किंवा मित्र असतील तर त्या मित्र नात्यामध्ये होतो, कुटुंबामध्ये होतो आणि हे सफर करावं लागतं. मेंटल ट्रॉमा तर हा आहेच, पण हे सफर करावं लागतं, सगळ्यांनाच सफर करावं लागतं.
जर कुटुंबातल्या बाईला समजा नवऱ्याने त्रास दिला आहे, खोटं बोलून काही गोष्टी घडल्या आहेत, तर त्याचा इफेक्ट त्या बाईवरती तर होतोच, त्यांच्या नात्यावर तर होतोच, पण त्याच्यासोबत त्यांच्या मुलांवरती सुद्धा होतो. पूर्ण घराला जे हस्तखत घर असतं, कधी कधी त्या घरामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा सतत चिडचिडेपणा होतो तिच्यामध्ये, त्या गोष्टीचा इफेक्ट अन्न शिजवण्यामध्ये होतो, मुलांची संगोपन करताना होतं, नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये होतं, तिच्या स्वतःवरती तो इफेक्ट, म्हणजे बऱ्याच गोष्टी होतात अशा फक्त खोटं बोलण्यामुळे. तर आता मग सांगितलं यांच्यापासून बचाव आपण कसा करायला पाहिजे. आता मला तर कळून चुकलंय की ही व्यक्ती खोटंच बोलते माझ्यासोबत. तर मग एक सिंपल शांत राहायचंय मला. कारण का आपण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला झोपेतून कधीच जागा नाही करू शकत. तसंच झोपलेल्या व्यक्तीला आपण म्हणतो बाबा उठ, जागा हो, तर तो होईल जागा, पण जो सोंग घेऊन बसलाय तो कसा जागा होणार आहे. त्यामुळे आपल्याला त्रास न करून घ्यायचंय, आपण शांत राहायचंय आणि ऑब्झर्व करायचंय. त्याचं खोटं आपल्याला माहितीये, हा खोटं बोलतोय, हे सगळे पुरावे सगळे व्यवस्थित सुरू आहेत, सगळे सांगतायत. त्यामुळे त्याचं ऑब्झर्वेशन करणं हेच आपल्याकडे एक आहे की शेवटी त्या व्यक्तीची लायकी काय असते, तो व्यक्ती आपल्यासाठी किती प्रकारे आपण त्याला प्राधान्य पुढे देऊन दिलं पाहिजे, त्याला आपल्या नात्यात बसवलं पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे ऑब्झर्व करायचं, शांत राहायचं, ऑब्झर्व करायचं, त्याच्या हालचाली, त्याची उत्तरं, त्याचं एक्सप्लेनेशन, ह्या गोष्टी आपण बघायच्या आहेत. ठीक आहे. त्यांना आहे ना, आपण नेमका जो प्रश्न आहे ना आपल्या मनात तोच विचारायचा आहे. बाकी सगळं आपण काय बोलायचंच नाही. आपल्याला माहिती आहे हा खोटंच बोलतोय, 100% हे खोटं बोलतायत. तर आपल्याला पुढचे प्रश्न विचारण्याची गरजच नाहीये. सत्य काय आहे ना, येस ऑर नो, हे मला तू उत्तर दे. जेव्हा आपण जेव्हा आपण ठामपणे जो जो आहे प्रश्न तोच आपण जेव्हा त्यांना विचारतो ना, तर कधी म्हणजे बऱ्याच वेळ असं होतं की ते शरणागती पत्करतात. म्हणजे जे लायर असतात ना ते ब्रेकडाऊन होतात आणि ते सांगतात की नाही माझ्याकडनं चूक झाली, किंवा मग ते हा पण ह्याच्यावरती मग आपल्यावरती झालेले संस्कार हे सुद्धा महत्वाचे आहेत. जर काही व्यक्तींवरती समजा तसले काही चांगले संस्कारच झाले नसतील, तर मग त्या व्यक्तीला समोरचा माणूस जरी त्याच्या पुढ्यात मेलं तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला मग मर्यादा ठेवायच्या आहे की त्या व्यक्तीपासून दूरच राहायचं आहे, डिस्टन्स मेंटेन करायचा आहे. ठीक आहे. बघा त्यांच्याशी डिस्टन्स ठेवल्यानंतर काय होतं माहितीये का, त्यांना आपण गृहीतच धरायचं नाही. कधी कधी डिस्टन्स मेंटेन केल्यानंतर त्यांना समजतं आपण काहीतरी कुठेतरी चुकतोय म्हणून. जसं सांगितलं मी, बाबा हा संस्कारांचा सुद्धा भाग आहे, त्याचे एथिक्स किती आहे, त्याची नैतिकता काय आहे, त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. जर तो काय ते मानसिकरित्या तो जर समजा खोटं बोलणाराच असेल, तर मग ते म्हणजे ते व्यभिचारीच असेल मग एक प्रकारचा, किंवा मग ते चोरीच्या बाबतीत असेल तर चोरच असेल, तो जन्मानेच चोर असेल, जन्मानेच व्यभिचारी असेल, असं म्हणण्यात काही हरकत नाही. कारण का आपल्या आपण जन्मानंतर आपल्यावर जे संस्कार आपले आई वडील करतात किंवा आपल्यावर जे संस्कार होतात, जसे आपण घडत जातो त्याचा इफेक्ट हा म्हातारपणापर्यंतच आपल्यापर्यंत असतो. तर मग आपल्याला जर आपला मेंटल ट्रॉमा सांभाळायचा असेल, आपल्याला मानसिकरित्या शांत राहायचं असेल, तर आपल्याला त्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे. लांब म्हणजे एका घरात राहून बघा, नात्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात, जेव्हा नवरा बायकोंमध्ये जेव्हा काय होतं तेव्हा त्या बाईकडे खूप जबाबदाऱ्या असतात, मुलांच्या असतात, त्यांच्या शाळेच्या असतात, तिच्या स्वतःच्या असतात. माहेर असं असतं की माहेरी जाणं हे त्यांना कधी कधी आवडत नाही. मग बाहेर पडायचं म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टींचं चौकट असते, ती चौकट त्यांना पहिल्यांदा बघावी लागते, दूरदृष्टी ठेवावी लागते आणि बाकीचे सगळे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे म्हणजे मी फक्त हे एका बाईविषयी सांगते. मैत्रीमध्ये असेल तर खरं तर मी तर सांगेन ते असल्या व्यक्तीच्या नादाला लागण्यापेक्षा मैत्री नसलेली परवडते. जर तो समजा पुढे जाऊन आपला लाईफ पार्टनर बनणार असेल तर त्याला तिथेच कट ऑफ करून टाकायचं. म्हणजे हे आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे की जर खोटं बोलणं हे खूप मोठं पाप आहे. खोटं बोलणं म्हणजे एखाद्याच्या भावनांचा आपण अ, आदर न करणं, त्याच्या भावनांशी खेळणं, आणि त्या भावना म्हणजे खूप महत्वाच्या आहेत. त्या भावनेवरतीच आपलं पूर्ण म्हणजे माइंड अँड मॅटर हे दोनच महत्वाचे आहेत. एक तर शरीर
आणि दुसरं मन. जर मनावरतीच तुम्ही आघात करत असाल, याचा अर्थ शरीरावरती सुद्धा तुम्ही पुढे जाऊन करू शकता. आणि जरी या गोष्टी इतक्या खूप लांबच्या टोकाच्या वाटत असतील, तरी फक्त एक सिंपल आहे, खोटं बोलणं हा गुन्हा आहे. भावनांशी खेळणं हे त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं असतं. त्यामुळे अशा व्यक्तीला लांब राहणं ठीक आहे. मी जर त्याच्यासोबत अ, नाही बाहेर पडू शकत किंवा त्याच्या बाहेर नाही पडू शकत मी ह्या नात्यामधून, तर त्या नात्याला आपण एका डिस्टन्सवर ठेवू शकतो. आपल्याला आता समजायचं आहे की या व्यक्तीसोबत जर खूप ह्या गोष्टी हे सतत वारंवार खोटं बोलणं असेल, फसवणं असेल, फसवणूक करणं असेल, प्रत्येक म्हणजे तुमच्या नात्यामध्ये समजा फायनान्शियल असेल, मानसिक असेल, सोशल असेल, या प्रत्येक गोष्टीत जर ह्या सगळ्या सतत वारंवार गोष्टी होणाऱ्या असतील, तर हे नातं म्हणजे लांब असलेलंच ठीक वाटतं. दुसरं म्हणजे आपण एक ठामपणे असं बोलू शकतो की मला प्रामाणिकपणा हवाय. तू तुझं काय करायचं, कसं वागायचं ते ठरव. हे असं बोलणं आणि हे ठामपणे सांगायचं. समोरच्या व्यक्तीला डोळ्यात डोळे घालून ठामपणे सांगायचं की माझा एकच आहे, प्रामाणिकपणा मला महत्वाचा आहे. तिथे सगळं संपलं. आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीवरती 100% शुअर राहतो किंवा ठामपणे सांगतो, तेव्हा त्या व्यक्तीला समजलं पाहिजे की नाही याच्या पुढे आता मला हे करता येणार, फसवता येणार नाही किंवा खोटं बोलता येणार नाही किंवा हे आता खूपच टोकाचं पाऊल आहे म्हणून. जेव्हा आपण हे असं बोलतो ना, ते फार काय पॉवरफुल असतं हे जे आपण बोलतो ते. हे आपले शब्द जे असतात ना, की मला प्रामाणिकपणा हवाय. बस. हे शब्द इतके पॉवरफुल असतात, की समोरच्याने हातातल्या तलवारी टाकल्याच पाहिजेत. समजून जा तुम्ही. ठीक आहे? बघा, खोटं बोलणारी व्यक्ती ओळखणं ही काही खूप मोठी कला आहे, असं नाहीये. पण हे एक अवेअरनेस आहे. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला ओळखणं हे अवेअरनेसच आहे ना. आपण कुठल्यातरी गोष्टीपासून आपल्याला स्वतःला सावध करत आहोत. तर मग आता नेक्स्ट टाईम काय करायचं, अशी व्यक्ती आपल्या जर आयुष्यात असेल, आपल्या जवळपास असेल, तर या व्यक्तीपासून थोडंसं लांब राहायचं आणि आपण शांत राहायचं, पण त्यांचे शब्द आणि त्यांच्या कृती, ते काय बोलतात आणि कसं वागतात, हे ऑब्झर्वेशन करायचं. कधी-कधी आहे ना, मला खरं सांगू का, मला ना असा सिक्स्थ सेन्स आहे ना एक, की समोरच्या व्यक्ती खोटं बोलतेय हे पटकन समजतं. त्याच्या चेहऱ्यातून, त्याच्या वागण्या बोलण्यातून. कारण का माझं ऑब्झर्वेशन जास्त आहे. आणि ना मला हसू येतं खरं तर. कारण का, अरे मी मी तुमचीच आहे आणि तुम्हीच मला खोटं बोलताय म्हणजे हे एकदम बालिश वाटतं मला हे, जेव्हा ते खोटं बोलतात तेव्हा. आणि मी ना खरं सांगू, मी भांडत नाही आता आणि काही करत नाही. मी सरळ त्यांना ना अव्हॉइडच करते. म्हणजे काय करायचं ते करा, काय खोटं बोलायचं करा. मला माहिती आहे. तुम्ही आज इकडे गेलाय किंवा तुम्ही आज हे केलंय, ज्या बाबतीत ते खोटं बोलतात ना, तेव्हा मग आपण त्यांना अव्हॉइड करतो आणि साईडला म्हणजे काय बोलतात त्याला, कट मारून निघून जायचं बस. हे एक आपल्या स्वतःसाठी एक हॅपी असण्याचं पण एक हे आहे. म्हणजे उगाच का तो मेंटल ट्रॉमा आपण घ्यायचा? माझ्या बाबतीतच असं का झालं? माझ्याशीच तो असं खोटं का वागला? हे काही गरज नाहीये. गरजच नाहीये. आपण आपल्याला त्रास करून घ्यायचा नाहीये. खोटं बोललंय ना, ऑब्झर्व्ह करा. त्या व्यक्तीचं कृती आणि त्याची काय म्हणतात ते वागणं बोलणं ऑब्झर्व्ह करा. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही दिलेला प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. मला खूप छान प्रेरणा मिळते, की मी अजून छान-छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात. आणि आतापर्यंतचा दिलेल्या सगळ्या प्रतिसादाबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.